मी काय सांगतो ग्रामपंचायत कामाची गरज आहे. कोण खाल्लं त्याचं वाटवायचं आहे की कुठे जाऊ घरी बसायला 100 बारा गेले फोन लावून या म्हणा इथं ग्रामसेवकाची तक्रार करा त्याची बदली करून तक्रार केली की विषय संपला. त्याला येऊन द्यायचं नाही, दुसरा घेऊन गरजा करू नका. गरजा विषय बोलायचा एकाचा होऊ द्या. ऐका तुम्ही, नोटीस काढायचं पंचायतचं काम आहे की ह्या लोकांचं हाय हे शब्द बरोबर? प्रश्न आहे का बरोबर? पंचायतनं का काढली नाही मग नोटीस? ते सांगा तुम्ही. अडचण आली असेल त्याला काही दिवसाची अडचण 1 वर्षापासून ग्रामसेवक गावात नाही. 5 वर्ष अडचणच काय? 5 वर्षामध्ये तुम्ही किती ग्रामसभा घेतल्या इथं? एकही ग्रामसभा झाली नाही. माझ्याकडे रिपोर्ट आहे. 1 वर्ष झालं गावात येणार नाही ग्रामसेवक. तुम्हाला तक्रार करण्याचा अधिकार आहे. 5 वर्षामध्ये ग्रामसभा झाल्या. ग्रामसेवकाला विनंती तक्रार लेखी केल्या. बाबा ग्रामसभा किती झाल्या, का घेणं झाला, लेखी तक्रारीला मानला गेल्यावर व्हिडिओ कडे तक्रार दिली. व्हिडिओ कडे दिल्यावर माहिती हे नाही विचारायची गरज नाही. माहिती सगळी सिस्टम मॅनेज आहे. सगळी सिस्टम मॅनेज आहे. जिल्ह्यापर्यंत तुम्ही काही करा, काही होणार नाहीये. त्याने माझा फोन केला, येतो म्हणला. प्रश्न नाही हो. डोक्याला तक्रार करा, विचार करा. अरे ग्रामपंचायत तुझी गाडी कुठे आहे? नागुरा गाडी कुठे आहे तुझी? गाडीमध्ये एक हे होती कोणाला तर आणायला होती. ठीक आहे. त्याच्यामुळे लोकांचे प्रश्न आहेत. ग्रामपंचायतीच्या नात्यानं आम्हाला मांडायचा प्रश्न आहे. तुमच्याकडे द्यायला काय त्याला आल्यावर देतो आम्ही ग्रामसेवकला. थांबा.
सरपंच आहे, सरपंचाला बोलू द्या की त्याच्या प्रश्नात पुढे या. शाळेचा विषय काढला एका गोष्टी सांगू शाळा तिकडे करा. ठीक आहे कुठून सांगा? तुम्ही सांगायचं नाही, अख्खं गाव म्हणाले, एकट्याला मिळून घ्यायचं. सांगायचं. एका एकानं बोलू द्या. आता बसा, खाली बसा, खाली बसा. आता काय त्या अडीच कोटी कुठं आहे? खाली बसा तुम्ही बसा. काय काय केलं? तसं द्यायचं नाही हे. आम्हाला काम दाखवू द्यावं लागते गावाचं. सगळे बसा की आता. सगळे बसा. खाली बसा. खाली बसा. बसा खाली. बसा खाली. खाली बसा. ओय, खाली बसा सगळे. सगळेजण शांत ऐकायचं, सगळेजण. खाली बसा. आता राहा. खाली बसा. खाली बसा. खाली बसा. खाली बसा. बाकी कोणी बोलायला पैसे आहे का माझा इथंच पटाकन आहे. सगळ्यांनी ऐकायचं. बसा 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 की आई तिकडून घे शूटिंग बरोबर. हे सगळेजण ऐकायचं. सगळ्यांनी करा, सगळ्यांचं किरकिर ऐकायला होईना. आणि बोलायचं घरी. सगळेजण शांत ऐकायचं. आवाज काढू नका. कोणी बोललो का? जे सांगायला होते नीट ऐका. नसल ऐकायची मानसिकता नसल तर तुम्ही घरी जावा. कारण का तुमच्यात हमेशा कुठे कुठे बोलून जे गावाचं नाव झालंय ना, आता परत इथं बोलायचं. आणि मांडताना कोणालाही हे करायची गरज नाही. आपल्याला कायद्यानं अधिकार आहे, यांच्याकडे कायद्यानं मांडण्याचा अधिकार आहे. आपण कायद्याने मांडायचंय म्हणून जास्त गर्दाबी करायची गरज नाही, बोलायची गरज नाही. ग्रामसेवकाला 2 वर्षापासून आम्ही विनंती करतोय, ग्रामसेवकानं ऐकलं नाही. आता यांच्याकडे आम्ही का बोलतोय ते पण सांगतो. कायद्यानं आम्हाला अधिकार आहे, गावचे प्रथम नागरिक आहेत. मान्य आहे की नाही? मान्य आहे. मान्य आहे ना? गावचे प्रथम नागरिक आहेत. त्या अधिकारानं आम्ही यांच्याकडे आमचं जे काय आहे ते डिस्कशन करतोय, लोकांना सांगतोय. आता आमच्याकडे एवढे बिलं उचललेले आहेत, एवढे बिलं उचललेले आहेत. आता मी 3 वर्षाचंच काढले. याच्यामध्ये तब्बल पाण्याच्या एका पाईपलाईनला तुम्ही 10 आणि 15 लाख रुपये काढले. सह्या त्या ग्रामसेवकाच्या सह्या आहेत, इंजिनियरच्या सह्या आहेत. आता हे भ्रष्टाचार नाही तर का अजून पाणी पाईपलाईन चालू झाली का रे बाबा? खाली बसा. प्रश्नाची उत्तर हा किंवा ना मध्ये द्यायची. चालू झालेलं आहे का? नाही चालू नाही. बिलं का उचलली? कुठल्या रक्कम सांगा की रक्कम तर सांगतोच ना. हे बघा 1,99,841 रुपये 2023-24चं बिल आहे. ठीक आहे, तुम्हाला लक्षात नसेल पण तुम्हाला समजून घ्या काय बाजू आहे. नाही ऐकायचं. सेम बाहेर आले. सगळ्यांनी ऐकायचं. 1,99,000चं बिल पाईपलाईन साठी काढलंय. आणि हे लक्षात ठेवा, इथून गेल्याच्या नंतर कोणी अंगाच्या भोंगा करून काही मी माहिती क्लासिफाईड काढली, वाचून दाखवली, जर असं असेल तर तुम्हाला पोलीस स्टेशन सगळं माहिती आहे. माझ्यावरती पहिली केस करा, मी त्यासाठी तयार आहे. हे पहिली इन्फॉर्मेशन पब्लिक डोमेनवरती अवेलेबल आहे. त्याच्यासाठी कोणीही जाऊ नका, काही अडाणीपणाचं सोंग करायची गरज नाही. हे पेपर मी सगळ्यांना फेकून देणार आहे, जाऊन तुम्ही वाचू शकता. चालू आहे. ठीक आहे, तर आता हे लक्षात घ्या. 1,99,000चं पाईपलाईनचं बिल ग्रामसेवकांनी उचललंय. हे कुठलंही बिल उचलत असताना याच्यावरती प्रेझेंटेशन दिलंय का? गावाला बोलवलंय का? तुमचं अप्रुव्हल घेतलंय का? माहिती घेतली का? माहिती सांगली का? 2 लाखाचं बिल कोणाला 2 लाखाचं बिल कोणाला विचारून उचललं? मग प्रश्न विचारणार नाही तुम्ही? हो विचारणार. दुसरं बिल आहे 99,962 रुपये सेम पाईपलाईनचं. कोणाला पाहायचं असेल तर जवळ येऊन पाहू शकता. तिसरं बिल आहे अजून 1,49,000 रुपये. किती झाले? एकाच पाईपलाईन वरती. परत टाकायची म्हणून घ्यायचे, परत मशीन आणायची म्हणून घ्यायचे, परत मेंटेनन्स, याचे कंटिन्युअसली बिलं उचललेली आहेत. त्याच्यानंतर एक एक करून द्या मला. बाकीचं ज्याचं वाचन झालं तर पब्लिकला द्या, म्हणजे वाचू द्या त्यांना. पण पंपिंग आणि मशिनरी याच्यावरती अजून परत 1,49,000चं बिल उचललंय. ठीक आहे, परत बघा, परत अजून याच्यावरती 1,87,999 कुठे? परत पाईपलाईन वरती
आता एका पाईपलाईन वरती 20 वेळा बिलं उचलता येतात. कसं उचलता येतात? जसं कामाची प्रोग्रेस आहे त्याच्याप्रमाणे बिलं उचलू शकतात. पण जर अजूनही एवढं बिलं उचलून पैसा घेऊन जर तुमची पाण्याचं पाणी जर येत नसेल त्याला कोण जिम्मेदार आहे? आता परत तेच बिल आहे नळ दुरुस्ती. आता हे बघा, हे असं म्हणत नाही की असं बिल उचलता येत नाही, पण ते बिल उचललं तर ते काम झालं पाहिजे. बरोबर आहे की नाही? झालं पाहिजे की नाही? प्रश्नाची उत्तर झालं पाहिजे की नाही? हा, एक बिल आहे. आता हे बघा, 1 लाख रुपये उचलले परत नळ दुरुस्ती, परत लाख रुपये उचलले परत नळ दुरुस्ती. आता किती कोणाच्या घरचे नळ झाले तुम्ही बघा जाऊ. परत नळ उचलले परत नळ दुरुस्तीसाठी. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं काय, आमचं मी स्वतः ग्रामसेवकाला लेटर लिहिलेलं होतं. त्याला सांगलं बाबा आबाची मशीन कुठं आहे कंधारमध्ये मला बघायचं. मी स्वतः 6 महिने याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन केली, ठीक आहे, पण त्याच्यावर त्याला एकही रिप्लाय देता आला नाही. त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी इथं आल्या. त्याच्यानंतर परत 43,000चं बिल आहे, परत 43,000. त्याच्यासाठी काय आहे, आता इतर वस्ती आणि परत ते नळ कनेक्शन बसवणे. इतर वस्तीमध्ये कुठं नळ कनेक्शन बसवणे? एकही नाही या गावात, एकही नाही. सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, आपल्याकडे अनुसूचित जाती जमातीचा खूप गरीब प्रवर्ग आहे. सगळ्यांनी ऐका. इथं अनुसूचित जाती जमातीचा आपल्याकडे खूप मोठा प्रवर्ग आहे. त्यांच्याकडे बिचाऱ्यांकडे शेती नाहीये, उत्पन्नाचे साधन नाहीयेत. आता याच्यामध्ये समजा एसी समाज असेल किंवा मांग महार भोज असा समाज येतो, किंवा हे बाकीचा जे आहे ते त्यांच्याकडे शेती वगैरे काय जास्त प्रॉपर्टी नसते. त्याच्यामुळे सरकार अनुसूचित जाती जमाती म्हणून निधी देत असतो. तो निधी आता इथं वैयक्तिक नावं पण आहेत वरती काही, आणि 91,000चा निधी परत उचललेला आहे. आता याच समाजाचा विकासच नाही झाला तर कोणाकडे जायचं? दुसरा परत आहे 43,000 रुपये अनुसूचित जाती जमाती, परत अजून 91,247 रुपये, परत 43,000 रुपये. आता असे बिल जर वाचवत बसलं ना मी, म्हणजे भरपूर आहेत. 2.5 कोटी रुपयाच्या एवढे बिल 2.5 कोटी रुपयाच्या. याच्यामध्ये टोटल पाहिजे असं तर झेरॉक्स मिळेल. टोटल याच्यामध्ये 2 कोटीच्या वरचा घोटाळा आहे. आता हा आमचा आरोप आहे. याच्यामध्ये ग्रामपंचायतीचं काय मी ते पण सांगतो. यांनी घोटाळा झाला नाही याची शहानिशा करून ऑडिट करून जनतेसमोर ठेवावं. याच्यामध्ये जनतेला आरोप करण्याचा अधिकार आहे. जनता बोलणार, यांनी कोणी वैयक्तिक घेण्याची गरज नाही. मामा तुम्हाला सुद्धा सांगतो मी सगळ्यांच्या समोर, वैयक्तिक आमचा काही तुमच्यावरती रोष नाही, ग्रामपंचायतीवरती आहे. का तर लोक सफर करतायत, आणि याच्यामध्ये जर तुमचाही जर रोष असेल तर ग्रामसेवकाला बघा काय करता येते. काही बिलं तुमच्याकडे तुम्ही वाचून पहा, याच्यावरती सगळं आहे. बरोबर आहे की नाही आहे? तर याच्या पलीकडे जाऊन आता हे तर जाऊ, याच्यात अजून बिल आहेत, शाळेची बिल आहेत, खिचडीची बिल आहेत, रंगरंगोटीची बिल आहेत. आता तुम्ही म्हणाल की कोणी याच्यामध्ये दुधाने धुतलेलं नाही, हे मान्य करतो मी. चला, रेकॉर्डेड लाईन वरती करतो, मीडियाला जाणार आहे ते, कोणी मान्य नाही. परंतु खाण्याच्या पद्धती असतात की नाही? असतात की नाही? राहतात ना. 90% करा, 10% का, पण त्याच्यामध्ये जिम्मेदारी आपली आहे. 200 रुपयाने मध्ये विकल्या गेले त्याच्यामध्ये जाऊ द्या, तो विषय वेगळा आहे. पण हे बिलं बघा अगोदर. 5 वर्षामध्ये इतर एवढा घोटाळा आहे. परत पहा बिलं किती आहेत, परत पहा. हे 2021-22 आहे 90,000. कशासाठी आहे? त्याच्यामध्ये तर नावच नाही लिहिलेलं आहे. 90,000, 1,75,000, 2012,000, 2,12,000, 99,000, 1,17,000, 2 लाख परत 12,000, 80,000, 1,05,000, 58,000, 95,000, 99,000, 99,300, 1,09,000, 1,78,000, 80,000, 41,000, 16,500, 41,000, 1,43,000, 63,000, 5,750. आता हे बघा बिल किती उचलले. एटीएम सारखं वापर झालाय की नाही? ग्रामसेवक गेली 5 वर्षात, नाही बोलू ना, ग्रामसेवक 5 वर्षापासून मी स्वतः वैयक्तिक त्याचा फॉलोअप घेतोय. एक वेळेला सुद्धा सांगत नाहीये. त्याला म्हणलं की एक ग्रामसेवक कधी खोलीली बघितली तुम्ही? ग्रामपंचायत कधी बघितली तुम्ही? आता हे अजून एक सांगतो तुम्हाला, मी तर सगळेच मंडळी आहे 4-4, 5-5 हजार रुपये जन्म दाखल्याला घेतात. का घेतात? कधी विचारला? प्रश्न पडलाय स्वतःला? कधी विचारलाय तुम्ही? का घेतात? विचारा ना आता, का घेतात? त्याला बोलूच दे ना, ते काय येईच नाही. आता याच्या पलीकडे जाऊन सांगतो, अजून बिलं वाचून बघा. हे सगळ्या जनतेला कळाले पाहिजेत काय बिलं आहेत ते. जोपर्यंत तुम्हाला अमाऊंट कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला सत्य परिस्थिती कळणार नाही, कुठल्या मार्गाने जायचं ते. आता ह्या पट्ट्या बघा तुम्ही, त्याची सही घ्यायची असली तर आम्हाला 6-6 महिने भेटणार. 2024 ऐका जरा, ऐका 2024-25 सांगालोय, सगळ्यांनी ऐका. अमाऊंट कळतील तुम्हाला.
1,19,000, 1,85,000, 4,000, 2,000, 4,000. रिझन नाही त्याच्यात, रिझन नाही याच्यामध्ये नाहीच लिहिलेलं. दोन मिनिटं अजून 2 मिनिटं. पंचायत विकास कामे, पाणी पुरवठा विकास व्हावी, नळ दुरुस्ती, असेल तर त्यांना दाखवायचा अधिकार आहे ना. पैशाचा एवढ्या पैशाचा त्यांनी दाखवायचा अधिकार आहे. सगळ्यांनी 2 मिनिट लक्ष द्या. इकडे ऐका थोडस डिस्टर्ब कमी करा आपल्याला. ऐका इकडे ऐका. 3,01,47,000. आता येतोय मी मेन याच्यावरती. त्याच्या सगळ्याच्या कॉपीज अजूनही सांगतो मी परत. आता नवीन काही मंडळी आली कागनेवाडीवरून, तुम्हाला माहिती नसेल तर हे जे काही बिलं आहेत ते बिलं पब्लिक डोमेन मध्ये अवेलेबल आहेत. मला पंचायती राज ऍक्ट प्रमाणे 2005चा ऍक्ट आहे, त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचा वेगळा सेक्शन आहे, त्याच्याप्रमाणे मला हे अधिकार आहे की जे मी कुठेही मांडू शकतो. आणि हे इन्फॉर्मेशन हे ग्रामपंचायतीनं प्रिपेअर केलेले आहे, हे पण लक्षात ठेवा. आम्ही आता नवीन काही लोक हे आमच्याकडे गेल्या 4-5 वर्षाचे बिल आहे, फायनान्शियल रिपोर्ट आहे. त्याच्या मधात इरेग्युलॅरिटीज आहेत हा आमचा आरोप आहे. 2 ते 3 कोटीच्या जवळपास पैसे उचलून घेतलेले आहेत. काय या ना इकडे दाखवतो, या इकडे मध्ये माहिती करा. असे खोटे आरोप लावायला काही लोक हे तुम्ही पण ग्रामपंचायतीमध्ये सदस्य आहे म्हणून आलोय. माझ्या घरचा उमेदवार आहे, मी कागनेवाडी सज्जन कागनेचा मुलगा आहे. हे बघा, हे जर आमच्या लोक थांबा ऐकून घ्या माझं. मुलीचे खोटे आरोप जर सत्य झाले तर तुमच्यावर आम्ही गुन्हा 100% दाखल करणार. कुठल्याही कोर्टामध्ये जा आणि एवढ्या जनतेला जेलमध्ये नेऊन टाका. ठीक आहे, काय हरकत तुम्ही नाही. प्रतिष्ठित लोकांवर जर आरोप घ्यायचा तयार केला तुम्ही तर 100% तुमच्यावर गुन्हा होईल. करा. दाखवा कशी बिलं काढली. बिंदास करा सगळ्यांनी. ऐका सगळ्यांनी ऐका. आपल्यासोबत जे leader घेत असतील, आरोप जर हे घेत असतील, आम्ही सहन करणार नाही. आम्हाला तुम्ही जर सगळं सबूत सहित दाखवल्यात तर आम्ही त्याच्यावर काहीतरी बघू. सत्य काय असत्य काय आहे. आम्ही पण सुशिक्षित आहे, तुम्ही सुशिक्षित आहे ना, आम्ही पण सुशिक्षित आहे. जर आम्हाला तुम्ही त्रास दिला तर आम्ही बघू. खरोखर असेल तर आम्ही तुम्हाला काहीतरी सोबत बघू काय आहे. ठीक आहे, ऐका सगळे बोलायचं नाही. मला ऐका तुम्ही कोणीच मला बोलायचं नाही. आमच्यावर पण गुन्हा दाखल करा. जर आमच्या खात्यामध्ये माझ्या आता मी सदस्य आहे, 1 पैशाचा जर गुन्हा असेल तर काही ऐका हो, थांबा जरा. यांनी चांगलेलं चॅलेंज मी ऍक्सेप्ट करतो. मला येऊन कुठल्या जेलमध्ये टाकायचं ते टाका. या बिलांचं मला उत्तर पाहिजे. ठीक आहे, हे बिल तुम्ही वाचा. आता तुम्ही वाचा, तुम्ही वाचा. संगीता सज्जन कागले